नमस्कार महाराष्ट्र रक्षक या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत। कृपया महाराष्ट्र रक्षक या यूट्यूब चॅनेलला लाईक व सबस्क्राइब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीला येणारे समाजसुधारक यांच्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की पोलीस भरतीला आतापर्यंत झालेले रिपीटेड आहेत व या पोलीस भरतीला विचारू शकतात, ही 100% गॅरंटी आहे। चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, साईडच्या बेल आयकॉनला ऑलला क्लिक करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एनी अपडेट्स व PDF मटेरियल तिथे मिळून जाईल। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी पंडिता रमाबाई यांचा आहे। स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली केली होती? स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 साली केली होती। बावनकाशी सुबत रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? बावनकाशी सुबत रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे सावित्रीबाई फुले यांचा बावनकाशी सुबत रत्नाकर हा ग्रंथ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता? तर याचं करेक्ट आन्सर आहे काळाराम मंदिर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा कसा व्हिडिओ वाटला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927ला कोठे केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927ला कोठे केला? तर याचं करेक्ट आन्सर आहे 14 तळे महाड रायगड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला सत्याग्रह केलेला आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पोलीस भरतीला रिपीटेड झालेला आहे खूप वेळा, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या। मित्रांनो, ऑप्शन सांगितले, डायरेक्ट उत्तर सांगतो, प्रश्न आणि उत्तर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी कोणी मदत केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी कोणी मदत केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे सयाजी गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी मदत केली होती। खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? तर करेक्ट आन्सर आहे शाहू महाराज यांनी तलाठी शाळांची स्थापना केली। प्रश्न पुढचा, लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? लोकहितवादी याचं करेक्ट आन्सर आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते। पुढील प्रश्न पाहू आपण। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कारण काही हे प्रश्न पोलीस भरतीला रिपीटेड झालेले आहेत। गोपाळकृष्ण गोखले यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर गोपाळकृष्ण गोखले यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? याचं करेक्ट आन्सर आहे नामदार या टोपण नावाने गोपाळकृष्ण गोखले यांना ओळखले जाते। कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते? कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही कल्पना आहे कमवा व शिका। कृष्णकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? कृष्णकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं करेक्ट आन्सर आहे यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णकाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे। पोलीस भरतीला रिपीटेड झालेला क्वेश्चन आहे मित्रांनो, IMP करून ठेवा। यमुना पर्यटन कादंबरीत कोणाच्या समस्या मांडल्या आहेत? यमुना पर्यटन कादंबरीत कोणाच्या समस्या मांडल्या आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे विधवांच्या समस्या यमुना पर्यटन कादंबरीत मांडलेल्या आहेत। महाराष्ट्रात वर्धाजवळ सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केला? महाराष्ट्रात वर्धाजवळ सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केले? तर याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा गांधी यांनी महाराष्ट्रात वर्धाजवळ सेवाग्राम आश्रम स्थापन केलेला आहे। रिपीटेड झालेला प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे चांगलं लक्ष ठेवा। पवनार येथील परमधाम आश्रम कोणी स्थापन केला? पवनार येथील परमधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर याचं योग्य उत्तर आहे करेक्ट आन्सर आचार्य विनोबा भावे यांनी पवनार येथील परमधाम आश्रम स्थापन केलेला आहे। विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?
विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे रायगड या जिल्ह्यात विनोबा भावे यांचा जन्म झालेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली? गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे पंडित रमाबाई यांनी गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना केली. आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता टिंबटिंब यांनी स्थापना केली. आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता टिंबटिंब यांनी स्थापना केली. तर याचं करेक्ट आन्सर आहे पंडित रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करता स्थापना केलेली आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे. अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली? अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे पंडिता रमाबाई यांनी अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न, पंडिता रमाबाई यांना केसर-ए-हिंद किताब का देण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस भरतीला रिपीटेड झालेला प्रश्न आहे. पंडिता रमाबाई यांना केसर-ए-हिंद किताब का देण्यात आला? तर याचं करेक्ट आन्सर आहे स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी पंडिता रमाबाई यांना केसर-ए-हिंद किताब देण्यात आला होता. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणी लिहिले? माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर याचं करेक्ट आन्सर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माझी जन्मठेप हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. जेवढे मी प्रश्न या व्हिडिओमध्ये दिलेले ते सर्व प्रश्न एक्झामला रिपीट झालेले आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली होती? कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली होती? तर करेक्ट आन्सर आहे याचं 1904 या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झालेली होती. तर याचंच पुढे मित्र मेळावा ही संघटना होती, याचंच नामांकन झालं होतं मित्र मेळावा याचं. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर याचं करेक्ट आन्सर आहे संत एकनाथ यांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केला होता. रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो, आतापर्यंत हाच प्रश्न जास्तीत जास्त विचारलेला आहे. संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? तर याचं करेक्ट आन्सर आहे देहू ही संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे. हा पण प्रश्न खूप रिपीटेड झालेला आहे, म्हणून तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कोठे आहे? संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे आळंदी येथे संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थळ आहे. मित्रांनो, या प्रश्नामध्ये मुलं कायम कन्फ्यूज होत जातात की नेवासेमध्ये काय आहे आणि आळंदीमध्ये काय आहे. तर नेवासे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती, हे लक्षात ठेवा. तेथे कन्फ्यूज होऊन जायचं नाही आहे. पुढील प्रश्न, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे नरेंद्र दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव आहे. हा पण प्रश्न खूप वेळा रिपीटेड झालेला आहे. पीपल एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. खालीलपैकी कोण तिन्ही गोलमेज परीक्षेस उपस्थित होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, खूप वेळा रिपीटेड झालेला आहे. खालीलपैकी कोण तिन्ही गोलमेज परिषदेस उपस्थित होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदेस उपस्थित होते. पहिली गोलमेज परिषद 1930ला झाली, लक्षात ठेवा. दुसरी गोलमेज परिषद 1931ला आणि तिसरी गोलमेज परिषद 1932ला झाली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? तर याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिलेला आहे. मित्रांनो, आतापर्यंत पोलीस भरतीला जास्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्यावरती रिपीटेड क्वेश्चन पडलेले आहेत. त्यामुळे हे 3 समाजसुधारक जास्तीत जास्त करून ठेवा. मी पुढल्या व्हिडिओमध्ये जर मला
वाटलीच माहिती चांगली मिळाली तर मी तुम्हाला पोलीस भरतीला रिपीट झालेले या 3 समाजसुधारकांच्यावरील व्हिडिओ नक्कीच करेल. शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंदांनी ऐतिहासिक भाषण केले होते. ही परिषद कोणत्या साली भरली होती? तर याचं करेक्ट आन्सर आहे 1893 साली शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंदांनी ऐतिहासिक भाषण केले होते. ही परिषद 1893 साली भरली होती. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, रिपीट झालेला आहे म्हणून या व्हिडिओमध्ये आहे, लक्षात ठेवा. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? हा प्रश्न खूप वेळा रिपीटेड आहे. 100% गॅरंटी आहे की कोणत्याही एक्झामला हा पडतोच प्रश्न. त्यामुळे प्रश्न नीट लक्षात ठेवा. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? तर 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. 23 मार्च 1931ला त्यांना फाशी देण्यात आली होती. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पोलीस भरतीला खूप रिपीटेड झालेला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्याला संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्याला संबोधले जाते? तर याचं करेक्ट आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे संबोधले जाते. हा पण प्रश्न खूप रिपीटेड झालेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. सिम्बॉल ऑफ नॉलेज नावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोणत्या देशात उभारणार आहे? सिम्बॉल ऑफ नॉलेज नावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोणत्या देशात उभारणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे व्हिएतनाम येथे सिम्बॉल ऑफ नॉलेज नावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, विचारणार 100%. भारतीय संविधानात हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा गांधी यांनी भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे म्हटले आहे. या प्रश्नाला तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका. पट श्रीराम तुम्ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू असे उत्तर देता, त्यामुळे हा प्रश्न खूप लक्षात ठेवा, कन्फ्युजिंग आहे पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते? कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे कर्मवीर भाऊराव पाटील हे कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत कोणती मागणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये कोणती मागणी केली होती? तर याचं करेक्ट आन्सर आहे स्वतंत्र मतदारसंघ अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषद केली होती. बार्टी ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. बार्टी ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पुणे येथे बार्टी ही संस्था स्थापित केलेली आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर याचं करेक्ट आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जाते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, खूप वेळा रिपीटेड झालेला आहे मित्रांनो. आत्मवृत्त हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? आत्मवृत्त हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? हे आत्मचित्र आहे मित्रांनो. तर याचं करेक्ट आन्सर आहे धोंडो केशव कर्वे यांचे आत्मवृत्त हा आत्मचरित्र म्हणजे हा ग्रंथ त्यांचा आहे. शेवटचा प्रश्न पाहू मित्रांनो आपण. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा फुले यांचा अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करायचा आहे, व्हिडिओला कमेंट करायचं आहे मित्रांनो, व हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर मित्रांना तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांना पण समाजसुधारक पोलीस भरतीला रिपीट झालेले सर्व समाजसुधारकांच्यावरील प्रश्नांची उत्तरं व आन्सर मिळून जातील. तर पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. आपल्याला पोलीस भरतीला महत्त्वाचे समाजसुधारक महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक व महत्त्वाचा म्हणजे